छातीवर विवाहित प्रेयसीचा टॅटू पाहून बायको सोडून गेली. गर्लफ्रेंडच्या नवऱ्याला अर्धवट मेसेज. जळगावातील अनैतिक प्रेमाचा थरारक शेवट. जळगाव जिल्ह्यात विवाहित प्रियकराने विवाहित प्रेयसीच्या डोक्यात गावठी कट्ट्याने गोळी झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. विवाहानंतर सोशल मीडियावर अनिता आणि देवानंद या दोघांची ओळख झाली होती. त्यांचे 4-5 वर्षापासून प्रेमसंबंध होते. मात्र अनिता टाळू लागल्याने देवानंदने टोकाचं पाऊल उचललं. अनैतिक प्रेमाचा भयंकर शेवट. विवाहित प्रियकराने विवाहित प्रेयसीच्या डोक्यात गावठी कट्ट्याने गोळी झाडून हत्या केली. त्यानंतर स्वतःवरही गोळी झाडून आयुष्याची अखेर केली. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यामधील आकुलखेडा गावात अनैतिक प्रेमाचा भयंकर शेवट झाला. शनिवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास ही अंगावर काटे आणणारी घटना घडली. पोलिसांच्या तपासामध्ये अनेक महत्त्वाच्या बाबी समोर आल्या आहेत. अनिता जगदीश पाटील वय 30 आणि देवानंद सुभाष धनगर वय 26 राहणार भामपूर तालुका शिरपूर अशी मृतांची नावे आहेत. निमगव्हाण तालुका चोपडा येथे जगदीश काशीनाथ पाटील हे आकुलखेड्यातील प्लॉट भागात एका हॉटेलच्या माडे पत्नी अनिता, मुलगा हर्षल आणि मुलगी तनुजा यांच्यासह राहत होते. दोघांच्या मोबाईलवरून तपासाची चक्र फिरवत ही घटना प्रेम प्रकरणातून घडल्याची माहिती उपविभागीय पोलिसांनी दिली. देवानंद घरात केव्हा आला आणि त्याने गोळी केव्हा झाडली याचा आवाज मात्र कोणालाही आलेला नाही. समोर एक इंग्लिश मीडियम स्कूल असून त्यांनाही कुठलाही आवाज आला नाही असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. अनिताची इयत्ता 4थीतील मुलगी घरी आली तेव्हा ही घटना उघडकीस आली. 4 वर्षांपासून प्रेमसंबंध. प्रियकर देवानंद याने त्याच्या छातीवर प्रेयसी अनिता हिचा फोटो गोंदवलेला होता. हा टॅटू त्याच्या पत्नीने पाहिल्यानंतर ती त्याला आधीच सोडून गेली होती. अनिता आणि देवानंद यांचे 4-5 वर्षापासून प्रेमसंबंध होते. विवाहानंतर सोशल मीडियावर दोघांची ओळख झाली होती. मात्र काही दिवसापासून अनिता प्रतिसाद देत नव्हती. त्यामुळे देवानंदने बाईकने आकुलखेडा गाठले आणि गावठी कट्ट्याने अनिताच्या डोक्यात गोळी झाडली. स्वतःवरही गोळी झाडल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना गावातील प्लॉट भागात हॉटेलच्या मागे घडली. आईची बॉडी पाहून मुलगी हादरली. 28 रोजी सकाळी जगदीश पाटील हे आईला भेटण्यासाठी निमगव्हाण मोटरसायकलने गेले होते. दोन्ही मुलं सकाळी लवकर शाळेत गेली होती. शाळा सुटून मुलगी घरी आली आणि तिने आतून लावलेला लोखंडी दरवाजा उघडला असता आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली पाहून ती हादरली. तिने तात्काळ आईच्या फोनवरूनच वडिलांना माहिती दिली. जगदीश हे आईसोबत तात्काळ मोटरसायकलने आकुलखेड्याला घरी आले. त्यावेळी पत्नीसह दोघेजण रक्ताच्या थारोळ्यात दिसून आले. देवानंदला यापूर्वी कधी पाहिले नसल्यामुळे जगदीशने त्याला ओळखले नाही. प्रियकरावर गुन्हा. जगदीशने तात्काळ पोलिसांना माहिती दिली. फॉरेन्सिक टीम, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप, पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी घटनास्थळी पाहणी केली. या प्रकरणी शहर पोलिसात जगदीश पाटील यांच्या फिर्यादीवरून मयत देवानंद सुभाष धनगर विरुद्ध खुनाचा आणि गावठी कट्टा वापरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सकाळी अंगणात कुरडया. घटनेआधी 1 तास सकाळी 9 वाजता अनिताने अन्य महिलांच्या मदतीने स्वतःच्या अंगणात 2 खाटांवर कुरडया तयार केल्या होत्या. शनिवारी लवकर शाळेत गेलेली मुलगी 10:30 वाजता घरी आली तेव्हा घर बंद होते. लोखंडी दरवाजा उघडण्यासाठी बारीक जाळीमधून हात टाकून तिने दरवाजा उघडला असता आईला रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहून ती हादरली. तिने तात्काळ आईच्या फोनवरूनच वडिलांना माहिती दिली. देवानंदच्या छातीवर अनिताचा टॅटू. अनिता आणि देवानंदचे गेल्या 4-5 वर्षापासून प्रेम होते. देवानंदच्या छातीवर अनिताच्या चेहऱ्याचा टॅटू आणि हातावर अनु माझी बायको असे गोंदलेले होते. तो प्रेमात वेडा झालेला होता. मात्र काही दिवसापासून अनिता ही देवानंदला टाळत होती. त्याचा राग येऊन देवानंदने तिच्या डोक्यात गोळी घातली आणि स्वतःलाही संपवून टाकलं. देवानंदच्या छातीवर अनिताचा फोटो गोंदलेला पाहून त्याची पत्नी सोडून गेली होती आणि तिने घटस्फोट घेतला होता असे पोलिसांनी सांगितले.